टाइमपास 2 नंतर सगळे चाहते प्रथमेश परबची वाट पाहत होते आणि आता प्रथमेश पुन्हा एकदा नवी धमाल करायला सज्ज झालेला आहे. उर्फी या नव्या सिनेमासह प्रथमेश आणि मिताली दोघंही माझ्यासोबत आहेत. शो टाईममध्ये स्वागत. थँक्यू. प्रथमेश, काय आता पुन्हा दंगा धमाल आणि काय आता धनक धनक बाजे हे? आता तुम्ही गाणं बघितलं, धनक 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 ततर चिनारदारा आणि महेश जराने केलं. मला वाटतं तेवढं गाणं कलरफुल झालं आहे, तेवढंच फिल्मसुद्धा कलरफुल झाली. आणि तुम्हाला नक्कीच मी प्रॉमिस करतो की वेगळा प्रथमेश नक्की बघायला मिळेल आणि तुम्हाला तोही प्रथमेश बघायला मिळेल जो तुम्हाला आवडतो. सो पण आता गाण्याबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा मी गाणं शूट करत होतो तेव्हा मी 3 दिवस आधी रिहर्सल केली, कारण ते खूप डान्स करणारं गाणं आहे. खूपच डान्स आहे, खूप एनर्जेटिक आहे ते गाणं. त्यामुळे आणि मला डान्स येत नाही प्रामाणिकपणे, पण ते काही परफॉर्मन्सेस बघितलेत आम्ही, त्यामुळे आता तू डान्स येत नाही असं तरी म्हणू नको. नाही, त्याचं कारण खरं तर युजे सर आणि त्यांची टीम आहे, कारण ते लोक माझ्याकडनं करून घेतात आणि त्याच्यामुळे मला जमतो. नाही तर मला काही येत नाही, शून्य येतो मला डान्स. सो मी खूप प्रॅक्टिस केली 3-4 दिवस. आणि मला सांगायला आवडेल की आम्ही जिकडे शूट करत होतो नाशिकला ज्या मंदिरात, तिकडे डान्सर्स आधी रिहर्सल करत होते, पण त्यांना काही झालं नाही. पण मी जेव्हा पहिल्यांदा रिहर्सल करायला घेतली ऑन सेट, तेव्हा माझ्या पायात खिळा घुसला आणि रक्त गेलं. सो मला असं वाटतं की देवाने थोडासा असा प्रसाद घेतला आहे माझ्याकडनं आणि त्यामुळे हे गाणं त्याच्या आशीर्वादाने चांगलं हिट. फार कष्ट झालेले. हो, खूप म्हणजे तुम्ही बघाल ना तर शेवटला प्रथमेश असा दमलेला वाटतो टेकमध्ये की एवढा नाचवलं आहे सरांनी. आणि सर ॲक्च्युली जोपर्यंत परफेक्ट होत नाही, जोपर्यंत ते सुपर्ब असं म्हणत नाही, तोपर्यंत ते ओके म्हणत नाही. आणि मिताली, तुला मी बिल्लू बार्बरमध्ये पाहिलेलं आहे आणि आता मराठी सिनेमात तू थेट हिरोईन म्हणून आलेली आहेस. उर्फी हा सिनेमा मराठी सिनेमात पहिलं पाऊल टाकावंसं वाटलं, या निमित्ताने कसं काय हा चॉईस होता? ॲक्च्युली असं काही ठरवलं नव्हतं की मी अभिनयच करेन किंवा काय, पण बिल्लू बार्बरनंतर मी मराठी सिरियल्स केल्या आणि त्याच्यानंतर असं झालं की मी थिएटर करायला सुरुवात केली इंटर कॉलेजिएट लेवलला. सो तिकडे रमलेच, म्हणजे मी 3 वर्ष वगैरे. सो नंतर माझं असं झालं की परत एकदा स्क्रीनवर दिसायला हवं, की खूप गॅप झाला आणि स्क्रीन मिस करत होतीस तू? खूप जास्त म्हणजे ही नक्की अभिनेत्रीच आहे, हाडाची अभिनेत्री आहे. स्क्रीन मिस करत होती. रमत होते त्या थिएट्रिकल सगळ्या वातावरणात, पण कुठेतरी असं होतं की दिसायला पाहिजे आपण बाहेर स्क्रीनवर, कारण आधी झालंय मग आता अचानक ब्रेक नको. आणि म्हणून मग मी चालू केले प्रयत्न, ऑडिशन दिलं आणि झालं फायनली सिलेक्शन, टचवूड. त्याच्यामुळे मग मिळाली एक फिल्म नवीन. सोबत प्रथमेश परब सारखा हिरो आहे म्हटल्यावर मग मी खूप घाबरले होते आधी. घाबरले म्हणजे मला असं जरा टेन्शन होतं की प्रथमेश बरोबर काम करायचं आहे, कसं होईल काय. असं पण होतं प्रथमेश? नाही, काय टेन्शन येतं अभिनेत्रींना. टेन्शन येऊ दे तिला, मला जास्त टेन्शन आहे. तुम्ही जर डान्स बघितलात तर डान्समध्ये तिने काही 2-3 असे सोडलेले आहेत की ज्याच्यामुळे मिताली जास्त लक्षात राहते डान्सबद्दल, की मी लक्षात राहणार. हो, तशी ती हिरोईन लक्षात राहणार. आणि मला असं वाटतं की ती इंटर कॉलेजिएटची असल्यामुळे आमची एक बॉन्डिंग एक सेटवर असायची. एक इंटर कॉलेजिएट आणि थिएटरचं प्रेम आणि ते सगळं एकत्र असं जागा झालं असेल. नाही म्हणजे प्रेम आणि थिएटरवरचं म्हणजे थिएटरवरची श्रद्धा वगैरे आहे, पण एक ट्युनिंग असतं ना त्या वयातल्या मुलांमध्ये किंवा मग त्या वयातले जे असतात आणि थिएटर करणारे स्पेशली. सो ते ट्युनिंग आमचं जमत गेलं. आणि जर मी चुकत असेल तर ती मला सांगायची, जर ती चुकत असेल तर मी तिला सांगायची, आणि कोणी चुकत असेल तरी मीच सांगायचो सगळ्यांना. नाही, सगळे एकमेकांना सपोर्टिव्ह. जागा घेणं जो एक प्रकार असतो थिएटर मधला, तो आमचा खूप व्हायचा की मी असं करणार आहे, मग त्याला स्पेस दे मला. स्क्रीनवर तोच जागा घेतो ना, तो जागा व्यापून टाकतो, मग काय करायचं? मी कधी कधी सांगितलं की मला ही जागा हवी आहे, तू दे. त्याच्या दिली त्याने. मग कसं तिला स्पेस द्यायला, म्हणजे तुम्ही गाणं जेव्हा बघाल ना धनक 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 धनक, तेव्हा उमेश जाधवने जे व्हिज्युअलाइज केलं असेल किंवा मग चिनारदारा महेश दादाने जे डान्स इमॅजिन केला असेल, त्या डान्सची एनर्जी लागली आहेच, नो डाऊट. पण आम्ही ज्या जागा काढल्या आहेत, म्हणजे मध्येच मी तिला फ्लाइंग केस देतो, मग ती मध्येच मला फ्लाइंग केस देते. सो हे सगळे इंटरेस्टिंग ज्या जागा काढल्या आहेत त्या ऑनसेट मला वाटतं ट्युनिंग असल्याशिवाय. ॲडिशन्स ते तुझ्या होत्या का? नाही, असं ठरलेलं नसतं आमचं, कोणी काढतं कधी. मग मी माझ्या काढतो, मग ही स्वतःचं काढते जागा, मग अच्छा हे काढलीस का, मग मी काढून बघते दुसरी जागा. सो हे सगळं चालू असायचं सेटवर. तुला कशी मजा आली हा डान्स कसा? अशी गाण्याची शूटिंग माझी पहिल्यांदाच होती, त्याच्यामुळे मी खूपच मजा केली. तिकडे पाऊस होता आणि सगळी गर्दी, म्हणजे एकही फ्रेम तुम्हाला गाण्यामध्ये अशी नाही दिसणार की अरे इथे कुठेतरी. नाशिकला शूट झालेलं आहे, कुंभमेळ्यात पहिल्यांदाच गाणं शूट झालं असेल असं मला वाटतं. आणि खूप ह्यूज क्राऊड, पण कोऑपरेटिव्ह, म्हणजे खूप मदत केली की असं नाही धांगडधिंगा चालला आहे काहीतरी किंवा काय. आम्ही म्हणजे
कधी काही रिक्वायरमेंट असेल तर सांगितलं की टाळ्या वाजवा, तर तेवढ्याच एनर्जेटिक ते लोक टाळ्या वाजवत होते जसं आम्ही डान्स करत होतो समोर. आणि एकही फ्रेम अशी नाही दिसणार की इकडे कोणीतरी माणूस नाही आहे किंवा आकाश सोडलं तर एक्झॅक्टली. फक्त आकाश सगळी सोडून बाकी गर्दी आणि ते ढोल पथक आणि त्या झांजा. रमेश जाधवची कोरिओग्राफी असते तेव्हा एक ग्रँडजर असतं, जसं आधी आपण टाइमपासमध्येही पाहिलेलं आहे. एक मोठी एक भव्यता असते आणि क्राऊड असेल तर मग तर क्या कहणं प्रथमेश. तर तेव्हा या सगळ्या मोठ्या क्राऊडसह आणि आम्हाला असं कळलं की तुझे लाखो चाहतेही तिकडे त्यात आले होते आणि तुझ्यासाठी गर्दी करत होते. हे सगळं तू कसं एन्जॉय केलं? नाही, मी खूप जास्त एन्जॉय केलं. कारण कसं असतं ना की आपण प्रेशरमध्ये असतो आणि म्हणजे डान्स आहे आता बाबा मग सीन असेल तर एखाद्या मी असा फ्री असतो थोडासा, पण डान्स असेल तेव्हा मी असं जरा प्रेशरमध्ये असतो की आता ही स्टेप बरोबर होईल का, ती स्टेप बरोबर होईल का. Concentration आणि आहे. हां, आणि युजे सर कसं असतं, युजे सरांना एक आवडलं की ते मग ते आवडलं, म्हणजे ते चेंज होत राहतं. त्यामुळे तिथे ऑन द स्पॉट शिकवायला, मग तिकडे त्या पब्लिकमध्ये पण शिकत असताना सुद्धा पब्लिक एवढं कोऑपरेटिव्ह होतं की तू करणार म्हणजे सगळ्यांचं चालू म्हणजे देवा सगळ्यांचं चालू होतं की देवा तू करणार. सो मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना प्रोत्साहन मिळतं जास्त, की त्याचा त्रास एक स्पिरिट वेगळाच असतो. हो स्पिरिट वेगळा असतो आणि ती एनर्जी मला वाटतं माझी तर आहेच, पण मला वाटतं तिथे जमलेला पब्लिक जे होतं ते त्यांची जास्त एनर्जी मला मिळाली आणि मी ते एनर्जी लावली आहे गाण्यात. म्हणजे आता अजून एका गाण्यात आम्हाला मिताली डान्स करताना दिसेल जास्त. हो नाही, ते तुम्ही बघा नंतर. ॲक्च्युली हे गाणं तर समोर आलेलं आहे, पण बाकी गाणी कशी असणार आहेत किंवा आणखी काय सरप्राइजेस आहेत त्याविषयी काय? सरप्राईजेस सांगितले मग सरप्राईजेस कसले? नाही म्हणजे मी सांगतो नक्कीच प्रेक्षकांना आवडतील गाणी, कारण वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत नक्कीच. कारण आणि ही जी फिल्म आहे, मी म्हटलं की कलरफुल फिल्म आहे, त्याच्यामुळे चिनार दादा महेश दादाला सुद्धा खूप जास्त स्कोप आहे. त्यामुळे कलरफुल गाणी, कलरफुल फिल्म आणि कलरफुल कामं, कलरफुल ॲक्टर्स अर्थात. आणि प्रथमेश, जसं हा एक जो सिनेमा आहे याच्यात पुन्हा एक कुठेतरी आम्हाला अशी लव्ह स्टोरी असेल की काय असं एक काहीतरी वाटून जाते, तर काहीतरी सांगणार आहेस का त्यासोबत? मी खरं सांगू, तुम्ही उर्फी वेगळ्या प्रकारे एन्जॉय कराल. खरंच लव्ह स्टोरी आहेच, पण मला असं वाटलं होतं की मी जर प्रेमात नाही पडलो तर लोक माझ्या प्रेमात पडणार नाहीत. सो त्याच्यामुळे मी लव्ह स्टोरी शोधत होतो याच्यानंतर TP नंतर. पण आता उर्फीमध्ये खूप ॲक्टर म्हणून बॅटिंग करायला जागा आहे, त्यामुळे मी म्हणत नाही की मी बॅटिंग केली आहे, मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. पण जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की एन्जॉय कराल माझा परफॉर्मन्स, कारण जेवढा कॉमेडीचा जॉनर आहे त्याच्यात तेवढाच सिरियससुद्धा आहे आणि तेवढंच युनिक आहे. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट नाही करणार की अशी गोष्ट होऊ शकते उर्फीमध्ये. कारण तुम्ही बघाल ना पोस्टर उर्फीचं, मागे खूप कलर्स आहेत, पण उर्फीचा लोगो जो आहे तो वेगळा आहे. उर्फीचा लोगो असा विचार करणार आहे. तुम्ही त्याच्यावर विचार करा त्याच्यावर काय होऊ शकतं, पण उर्फीचा लोगो जो आहे तो विचार करायला लावणार. टाइमपास 2 नंतर तू अशाच एका सिनेमाच्या शोधात होतास. आणखी बरेच सिनेमे तुझे येत आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण एक असाच आउट अँड आउट लव्ह स्टोरी, धमाल असंच काही शोधत होतास? मी ॲक्च्युली खूप जास्त कंटेंटफुल सिनेमा शोधत होतो, कारण मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून मी कॉमेडी आणि हे सगळं मी पोचलो आहे, पण लोकांना मी ॲक्टर म्हणून मी किती व्हेरिएट करू शकतो स्वतःला हे लोकांना कळायला हवं. आणि त्याच्यासाठी मी तसा सिनेमा शोधत होतो आणि मला वाटतं तो करेक्ट उर्फी मला सापडला. आणि उर्फीमुळे मला असं वाटतं की लोकांना प्रथमेश परब तर दिसेल, पण वेगळा प्रथमेश परबसुद्धा दिसेल. आपण देवा आणि ही देवाची काठी, आणि देवाची काठी आवाज करत नाही, आवाज काढते.
मिताली, तुझी ही निवड कशी होती? अर्थात याच पहिल्या सिनेमातून आम्ही प्रेक्षक तुला ॲज अ अभिनेत्री बघणार आहेत आता, म्हणजे चाइल्ड ॲक्टर नंतर एक अभिनेत्री म्हणून बघणं आणि तो दृष्टिकोन वेगळा असतो. मला खरं सांगायचं तर मी खूप नर्वस आहे, कारण पहिलाच सिनेमा मराठी, तोही लीड करते आहे आणि मग माझं काम कसं वाटेल, काय सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल, कारण मी माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काही सांगणार आहेत का? अमृता माझ्यासारखी अजिबात नाही आहे, ती खूप अशी शांत मुलगी आहे. मी तिला अमू असं म्हणतो. अमू. हां, अमू असं म्हणतो देवा मला त्याच्यात लाडाने. मिताली शांत अजिबात नाही. अजिबात नाही. तर म्हणजे ती सच्या बाराखडीतली मुलगी आहे बेसिकली. सद्गुणी आहे, सुसंस्कृत आहे, समंजस, समजूतदार अशी मुलगी आहे. आणि मजा आली तिचं एक कॅरेक्टर सगळं विचार कर. आणि तिचं कसं आहे, तिच्या पास्टमध्ये असं काहीतरी झालं आहे की त्याच्यामुळे ती खूप दबून राहते. तिला असं लोकांशी मनमोकळेपणाने बोलता येत नाही किंवा एक्सप्रेस होता येत नाही. आणि जेव्हा ती देवाला भेटते तेव्हा तिचं असं होतं की अरे हा केवढा बिनधास्त मुलगा आहे, किंवा हा कसं मनाला जे वाटेल ते करतो, तसं मी का नाही करू शकत. सो ते कुठेतरी कनेक्शन वाढत जातं. मग मैत्रीचं प्रेमात कसं रूपांतर होतं. दिस इज उर्फी बेसिकली. एकंदर सगळं बघायला मिळणार आहे, मसाला सगळा आहे. आणि प्रथमेश अर्थात चिनार महेशची गाणी आपण आधी त्या गाण्यांवर तू थिरकलेला आहेस, तर त्या गाण्यांचा फ्लेवर इथे कसा जमून आला आहे, तू ते कसं एन्जॉय केलं? ॲक्च्युली मी जेव्हा गाणं ऐकलं होतं ना, तेव्हा मी खरंच प्रेशरमध्ये आलो होतो खूप जास्त. कारण ना काय असतं की गाण्याची एक स्वतःची एक एनर्जी असते. तो एक टेम्पो पण फास्ट आहे. हो, खूप जास्त. आणि मी जेव्हा युजे सरांकडे गेलो आणि जेव्हा त्यांनी मला डान्सर्सनी मिळून जेव्हा माझ्या मित्रांनी जेव्हा दाखवलं की बाबा असं आहे, तर मी अजून जास्त प्रेशरमध्ये आलो की बॉस हे कसं होणार माझ्याकडनं. कारण मी असं जसं नाचलो नाही आहे कुठे. म्हणजे टी पीमध्ये जर तुम्ही बघाल तर मी नाचलो नाही आहे असं. म्हणजे मी गणपती डान्स केला. टेलिव्हिजन परफॉर्मन्सेस काही आपण हां, म्हणजे ते जे आहेत त्याचं कसं असतं की स्टेप्स करणं प्रॉपर, आणि तेही कॅमेरासमोर खूप प्रेशर देणारं असतं. आणि डान्सर्स एवढं चांगलं करायचं की मी त्याच्यापुढे ठुस होऊन जायचं. मला जाम प्रेशर यायचं. पण ते लोक फार, म्हणजे युजे सर असतील किंवा मग युजे सरांची अख्खी टीम असेल, ते लोक ना फार असे सपोर्टिव्ह आहेत. त्यामुळे ना मला असं कुठे प्रेशर, म्हणजे ते लोक असतील ना तर मी कुठलाही डान्स करीन असं मला वाटतं. कारण ते लोक मला एक वेळ देतात. म्हणजे माझी एक वेगळी रिहर्सल होते की बॉस तुला जमत नाही आहे तर आपण करूया, काही चेंजेस होऊ शकतात, त्या चेंजेस बघूया. तिथला तो स्पिरिट कसा होता, तिथे काम करताना कसं वाटलं? काहीतरी एक वेगळा स्पिरिट, काहीतरी एक वेगळी एक्सपिरियन्स असेल तो सगळाच तुमच्यासाठी. तुला काय वाटतं? तसं तू म्हणतेस की पहिलं गाण्याचं शूटिंग, त्यात ही भूमी, कसं वाटलं? भारलेलं वातावरण होतं बेसिकली. म्हणजे सगळंच तिथे ते मंदिर आणि तिकडे नदीच्या तीरावर आम्ही नाचत होतो. ती सगळीच तिथली लोक, त्यांची वेगळीच एनर्जी, आमची वेगळीच एनर्जी. अजून ते मंदिरात तो बाप्पाचा एक आशीर्वाद. त्याच्यामुळे कुठेतरी ना असं पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात ना आपल्याला, ते खूप जाणवत होते तिकडे. म्हणजे मी नाही, म्हणजे सांगता येत नाही आहे मला नक्की, पण सगळंच. म्हणजे माझं पहिलं गाणं, माझी पहिली फिल्म, आणि मी नाशिकला पहिल्यांदा गेले. मी नाशिकला कधी गेले नव्हते, म्हणजे कुंभमेळ्यात. हो ॲक्च्युली. आणि खूप छान वाटत होतं मला. याच्याशिवाय मला काही सुचतच नाही. म्हणजे तिकडे पाऊस पडला, त्याच्यात पण म्हणजे आम्ही बसलो होतो पाऊसमध्ये, सगळं पाणी आणि वगैरे वगैरे. म्हणजे आता शूटिंग कसं होणार. पावसात सुद्धा लोक उभं राहून थांबले होते. आणि मला सांगायला आवडेल की लहान लहान मुलं पावसात भिजून
ऑटोग्राफ घ्यायला येत होती. प्रथमेशला पाहण्यासाठी आले. हो मॅम, मी त्यांना आम्हाला सांगत होतो काळजी की की तुम्ही तुम्ही आत नका या, जाऊ, तुम्ही तुम्ही आत या, थांबा. टेंटमध्ये उभे राहा आणि ऑटोग्राफ घ्या हवं तर, पण तुम्ही बाहेर असं फिरू नका ते पावसात आणि तुम्ही परत आजारी पडाल. हे पण प्रेमच एनर्जी देतं ना. हो नक्कीच 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 नक्कीच. कळतंय. पण अर्थात आता तुम्ही दोघं समोर आहात, आज गाण्याचं लॉन्च आहे, त्यामुळे एखादी स्टेप नक्की व्हायला पाहिजे. आमची सिग्नेचर स्टेप आहे. क्या बात आहे. नक्कीच प्रेक्षक सुद्धा थिरकणार आहेत या गाण्यावर, शंकाच नाही. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. Cute.